नमस्कार सर्वांना. आजचा हा प्रवास म्हणजे फक्त दर्शनाचा नाही, तर हा आहे श्रद्धा, विश्वास आणि गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव. मन शांत नसताना जीवनात अनेक अडचणी येतात. आपोआप गणपती बाप्पाची आठवण येते आणि तेव्हाच आम्ही ठरवलं, चला आज बाप्पाच्या चरणी जाऊया. म्हणूनच आम्ही आलो आहोत कोल्हापूरमधील चिन्मय गणाधीश आणि पुढे नंतर आपल्याला बघायचं आहे जयसिंगपूरचा जागृत सिद्धिविनायक गणपती. तर खरंच पुढे सिद्धिविनायक मंदिर पण अतिशय छान आहे. व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल मंदिर किती छान वगैरे आहे इथलं. आणि सध्या इथे जे चिन्मय गणाधीश आहे त्याचं काम चालू आहे, पण पुढे खरंच खूप आकर्षित असं बनणार आहे हे मंदिर. आणि नक्की पुढचा पण जो सिद्धिविनायक गणपती आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. तर चला सुरुवात करूयात. पहिली मी इथे मंदिरात आली आहे, गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं, फेरी मारून घेतली. कोल्हापूरचं आई महालक्ष्मीची पावन नगरी आणि याच पवित्र भूमीत वसलेला आहे हे चिन्मय गणाधीश. बघू शकता बाहेर आले, त्याच्यानंतर मग आम्ही हे 1-2 फोटो काढले होते. आणि मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते. जणू काही बाप्पा स्वतःच भक्तांचं स्वागत करत आहे. इथला गणपती म्हणजे फक्त एक मूर्ती नाही, तो आहे मनाला धीर देणारा आधार. बघू शकता तुम्ही आतमध्ये पण खूप मस्त असं मूर्ती आहेत. चला मी एक एक करून तुम्हाला सर्व आतमधील पण दर्शन दाखवते. खूप छान अशा मूर्त्या वगैरे आहेत आणि पुढे शंकराची पिंड आहे. डोळे मिटून जेव्हा आम्ही दर्शन घेतलं तेव्हा सगळ्या चिंता क्षणभर विसरून गेल्यासारखं वाटतं. खरंच ज्या वेळेस पण आपण एखाद्या मंदिरात येतो, क्षणभर का होईना आपण डोळे बंद करतो देवापुढे, किती असं एक वेगळीच फिलिंग मनात येत असते. आणि बाप्पाला बघून असं वाटतं की माझ्या सर्व चिंता दूर झालेल्या आहेत. बघू शकता इथे सर्व व्यवस्थित असं शूट केलेलं आहे बघा. पुढे शंकराची पिंड आहे आणि मग त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. इथे माझी बहीण आणि मी, आम्ही दोघींनी मग दर्शन वगैरे घेतलं इथे व्यवस्थित. हे सर्व मंदिराच्या आतमधलंच काम आहे. छान असे तिथलं त्यांनी दाखवलेलं आहे. मंदिर कधीचं आहे काय सर्व त्यांनी लिखित माहिती तिथे लिहिलेली आहे. आम्ही एक एक करून सर्वांनी दर्शनं घेतले. इथे गर्दी नव्हती, एवढी काही गर्दी नसते, कारण चिन्मय गणाधीश जे गणपती आहेत त्यांचं थोडंसं आता काम चालू आहे. पुढे तुम्ही नंतर येऊ शकता. आम्ही हे आता डिसेंबर महिन्यामध्ये आत्ताच गेलेलो होतो. थोडं काम चालू आहे, पुढच्या वर्षापर्यंत ते गणपतीचं काम पूर्ण होऊन जाणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही नक्की भेट द्या. बघा सर्व फोटो वगैरे आतमध्ये लावलेले आहेत. मग आम्ही पटपट सगळं दर्शन घेत पुढे चाललो होतो, कारण पुढे आपल्याला जायचं आहे ते जयसिंगपूरकडे. तिकडे पण सिद्धिविनायक गणपती आहे. पुढे आपल्याला त्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा. त्याच्यानंतर इथे पुन्हा बाहेर आलो. बाहेर पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेर आलो. बाहेर पण खूप छान असं निसर्गरम्य वातावरण वाटतं, मस्त. मग आता आम्ही सगळे निघालो होतो. दर्शन वगैरे आमचं व्यवस्थित झालं आणि मग पुढे आम्ही निघालो. बाहेर पण बघू शकता तुम्ही खूप छान असं आहे. इथे काही 1-2 फोटो वगैरे काढले, कारण जिकडे पण आपण जातो ना माणसाने फोटो काढावे. एक आपल्या मनात आठवण राहते म्हणून फोटो काढायचे असतात, की आम्ही इथे गेलो, तिकडे गेलेलो, आम्ही तिकडे गेल्यानंतर असा एन्जॉय केला, ही आपल्याला एक आठवण राहते. म्हणून फोटो प्रत्येक ठिकाणी काढत जावा. नंतर आम्ही निघालो, कारण पुढे पण जायचं होतं. पटपट
दर्शन वगैरे घेऊन पुढे निघालो होतो. बघू शकता तुम्ही, पुढे आपल्याला घ्यायचं आहे ते सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन. मी पण चाललेली पटकन, हे ओरडत होते म्हणे पटपट चला, जास्त वेळ नका करू. मग आम्ही पण दोघीजणी पटकन निघलो. पटकन जायची तयारी चाललेली, कारण 2च दिवसाचा प्रवास होता आमचा. इकडे कोल्हापूरला आम्ही 2 दिवसाचा प्रवास आमचा ठरलेला होता. मग 2 दिवसात आम्हाला जेवढे काही बघणं शक्य होईल तेवढं आम्हाला बघायचं होतं. आता निघलो आहोत पुढे. थोडंफार इथे एंटरटेनमेंट केलं आम्ही, थोडा व्हिडिओ वगैरे घेतला आणि मग व्हिडिओ वगैरे घेतल्यानंतर मग निघलोच होतो. आता फायनली आम्ही गाडीत बसलो आणि मग पटकनच आता आपण पोचणार आहोत, ते म्हणजे जयसिंगपूरचा सिद्धिविनायक गणपती. बघू शकता इथे पण आता पोचलेलो आहोत. मधला येता बराचसा वेळ लागला, पण ते जास्त काही शूट केलेलं नाही आहे. डायरेक्टली मग आता इथे मंदिराजवळचं मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता अतिशय छान आणि खूप मस्त आहे हे मंदिर. पण छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि रस्त्याच्याच बाजूला जो दिसणारा निसर्ग आहे, शांत वातावरण आणि मनात वाढत चाललेली भक्ती. हा प्रवास आमचा व्हिडिओसाठी नव्हता मित्रांनो, तो होता मनासाठी आणि आत्म्यासाठी. आणि फायनली आता आम्ही तिथे पोचलो आहोत जयसिंगपूरच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात. बघू शकता मंदिर अतिशय शांत आणि मस्त आहे. नावातच आहे सिद्धी. आणि इथे येणारा प्रत्येक भक्त काही ना काही समाधान घेऊनच परत जात असतो. मंदिरात गर्दी असते, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता असते. चला आता आपण सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेऊयात. आतमध्ये जास्त व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही, तरी मी थोडं लांबून व्हिडिओ काढलेला आहे. बघू शकता हे बघा, आता हे पण दर्शन वगैरे घेत आहेत. आणि इथे विराजमान झालेली सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती खूपच सुंदर, प्रसन्न आणि तेजस्वी आहे. बाप्पाचं बसलेलं रूप, सौम्य भाव आणि करुणामयी दृष्टी मनाला अगदी शांत करून टाकते. या मूर्तीसमोर उभं राहिलं की असं वाटतं बाप्पा आपलं सगळं काही ऐकत आहे, सगळं काही करता करविता बाप्पाच आहे की हो. मग ज्यावेळेस आपण दर्शन घेतो त्यावेळेस असं वाटतं की बाप्पा आपलं सगळं काही ऐकत आहे आणि इथून पुढे सगळं काही मनासारखं होणार आहे. स्थानिक भक्त सांगतात की इथे मनापासून मागितलेली कोणतीही इच्छा रिकामी जात नाही. ही मूर्ती म्हणजे फक्त दगडाची घडण नाही, ती आहे विश्वास, श्रद्धा आणि आशेचं प्रतीक. दर्शन घेताना मनात एकच प्रार्थना होती, बाप्पा आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि सगळ्यांवर कृपा ठेव. त्या क्षणी मन इतकं हलकं झालं की शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. मित्रांनो, गणपती बाप्पा म्हणजे फक्त सणापुरती नाही, ते आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. जर तुम्हाला कधी मन शांत करायचं असेल तर एकदा नक्की या सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घ्या. बघू शकता सर्व गणपतीचे इथे दर्शन आपल्याला करायला भेटतं. जे काही अष्टविनायक आहेत ते सगळे गणपती इथे दाखवलेले आहेत. श्री महागणपती रांजणगावचा आणि इथे पुढे आहे ते विघ्नेश्वर ओझरचा. असं काही आमचं हे दर्शन होतं. पुढे बघू शकता, पुढे मस्त असं कलाकृती केलेली आहे, छान अतिशय एकदम. चला अजून पुढे बघत राहा, पुढे पण आहे अजून बघण्यासारखं. आणि तुम्ही हा मध्येच व्हिडिओ स्क्रोल करू नका, पूर्णपणे नक्की बघा. इथे मी पण नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि एखाद 2 फोटो काढले. फोटो कसे आलेले आहेत ते कमेंटद्वारे नक्की सांगा. सिंपल असे फोटो काढलेले गणपती बाप्पाच्या ठिकाणी. आणि मग पुढे आले पायऱ्या उतरून. त्याच्यानंतर बघू शकता इथे हिमालयासारखं असं केलेलं आहे शिवशंकराचं. तेही बघायला अतिशय छान वाटतं. मस्त असं शंकराचं
हिमालयासारखं केलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा. हे काही आमचे पुढील फोटो नक्की बघा. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.